झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय ग इकडे काय करतेस? तू का आलायस माझ्या मागे? तू जा ना, तुझे काम कर। माझ्यासाठी वेळ नाही ना तुझ्याकडे। आशुशिवाला वेळ दे, ते महत्वाचे। अगं तू आता लक्षात आलं, तू आपल्या बाळाला बागेत फिरायला म्हणून घेऊन आलीस का? दिव्या, इमॅजिन कर ना, किती भारी वाटेल ना एक दिवस आपला तो किंवा ती असा छान बागेत इकडे तिकडे इकडे तिकडे खेळ, हो की नाही? हो, पण त्यासाठी ना वेळ द्यावा लागतो, जो नाहीये तुझ्याकडे। वेळ द्यावा लागतो म्हणजे 24 तास तुझ्या बरोबरच तर असतो ना मी। हं? तू माझ्या बरोबर असतो पण माझी काळजी घेत नाहीस। तुला फक्त मी हे करतो ते करतो एवढंच बोलत असतो, बस। चिडलीस माझ्यावर? म्हणजे आतापर्यंत तुला कळलंच नव्हतं? तू जा यार चंदन, हट। तुला आठवतं का तुम्हाला किती त्रास दिलास ते? आई गो दे। ए बायकू, आता हे काय आहे? कळशा। ते दिसतंय मला, डोळे फुटले नाहीयेत माझे। ह्या का आणून ठेवल्यात माझ्या पुढ्यात? अगं ते आता उन्हाळ्यात आपल्याला घरात पाणी भरून ठेवावं लागेल ना, तर बाई आजींनी सांगितलंय की सगळ्या कळशा पण धुवून काढ म्हणून। जा धुवून काढ। मी करणार नाहीये, काम करून करून हात झिजले तरे माझे। अगं मग ठीक आहे, आपलंच घर आहे, आपल्याच घरातलं काम आहे, एवढं काय? मोलकरीण नाहीये मी ह्या घरातली। आपल्या घरात कोणीच मोलकरीण नसतं। हा, आपलं घर फक्त छान स्वच्छ नीट राहावं हाच त्यामागचा हेतू असतो। आपण हे आपल्या माणसांसाठीच करतोय ना, काय? आणि आपली माणसं काय करतात? तर राबवतात आपल्याच माणसांना। त्या गावात पण असंच केलं आणि आता इथेही असंच करतोयस। दिव्या, आय लव्ह यू। तुला वेळ लागले का? मी काय बोलतेय इथे? म्हणजे रागाच्या भरात का होईना, पण तू आपलं म्हटलीस ना, छान वाटलं। पण मला अजिबात छान वाटत नाहीये, मी हे करणार नाहीये। संपली अरे माझी सहनशक्ती संपली आता। करावं तर लागेल। अरे मी नाही करणार ना, मी नाही करणार। घ्या, म्हणून म्हणतात वस्तूंना लाथ नाही मारावी, अडकला ना पाय। तू काही शिकवू नकोस मला, जा इथून। बरं ठीक आहे ठीक आहे, काही मदत हवी आहे का? नाही। नक्की? हो। ओके बाय। ऐक, चंदन, चंदन, उठणार आहे। तू काय करतोयस? मला मदत कर, माझा पाय अडकलाय। पण तू इथे अडकलीस त्याचं काय? तुला आत्ता सुचतंय का रे हे सगळं? अगं तूच म्हणली शिकवू नको मला, म्हणून नाही शिकवत। दे, तुझ्या डोक्यातच घालते। आवाज कमी कर ना त्याचा। जरा तेल बिल आणून देतोस का? अरे साबण साबणीचं पाणी काहीतरी
काहीतरी मदत कर चंदन. झोपू दे ना यार. गुड मॉर्निंग. काय अजून कळशी तशीच? सरक तिकडे. तिकडे बघ म्हणजे त्रास कमी होईल. असं काही नसतं. ठीक आहे मग राहू दे कळशी तशीच. नाही नाही काढून दे. हळू अरे. अरे ओरडू नको, वस्ती जमा करशील दिव्या. तू अडकलाय चंदनात पाय. हा, मग थोडं दुखणारच. थांब जरा. पाय सरळ कर, पाय सरळ कर. कर. हेच जर रात्री केलं असतं तर झोप झाली असती ना माझी. मग कशाला बोललीस काल की मी माझं बघून घेईन म्हणून? मी लाख बोलेन पण तू मदत करायला नको होतीस. कळशीला लात मारायला कोणी सांगितली होती? तू कशाला आणून दिलीस घासायला? ते तर तुला करावंच लागणार. मी नाही केलं तर? हे बघ दिव्या, मला परत परत त्याच विषयावर बोलायला लावू नकोस. हे एका कळशीचं घेऊन बसलीस तू. तुझ्या पापाचे घडे किती भरलेत माहितीये ना तुला? सॉरी 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 दिव्या. हे बघ दिव्या, मला कल्पना आहे की मी तुला खूप त्रास दिला. आता त्या जुन्या गोष्टी झाल्या. उगाच ते आठवून परत स्वतःला त्रास का करून घेतेस? आत्ता कुठे सगळं छान होतंय. बरं ऐक, तुझा मूड फ्रेश होईल असा एक मस्त प्लॅन आहे माझ्याकडे. काय? आपण 3-4 दिवस मस्त कुठेतरी फिरायला जाऊया का? म्हणजे बघ ना, तुझा मूड पण फ्रेश होईल, आपल्या बाळाला छान नवीन वातावरण मिळेल आणि तुझा माझ्यावरचा जो काही राग आहे तो पण निघून जाईल. काय वाटतं? कधी? आत्ता लगेच. चला उठा, तयारीला लागा. मी चल. आपण तिघ? नाही पण आत्ता आपण तिघ नाही, आपण सगळे. अगं देसाई कुटुंब आणि पाटील कुटुंब असे आपण सगळेजण मिळून बाहेर फिरायला जाणार आहोत. आशुशिवाने प्लॅन केलाय. म्हणजे भारीच असणार. आणि कसं आहे ना दिव्या, 2 कुटुंब असे एकत्र आले ना की वातावरण एकदम छान आणि सकारात्मक राहत. हो की नाही? त्यामुळे चल पटकन, सगळी बॅग भरून ठेवली मी तुझी. चल 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 चल. अच्छा, म्हणजे शिवा तू या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतेस तर? बघूया या ट्रिप मध्ये काय घडतंय ते. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज